एस आर ग्रुप 12वा खेळाडू पाठवायचा आहे. एस आर ग्रुप पंचांना विनंती असेल की अजून सामना सुरू करायचा आणि आपला एक खेळाडू पाठवायचा आहे. शुभम ऑन स्ट्राईक. एस.आर.ग्रुप संघाकडून नॉन स्ट्राईकला असतील सुशांत सिंग जाधव. गोलंदाजीची सुरुवात करतील पवार कन्स्ट्रक्शन संघातर्फे जितेंद्र परदेशी जिभाऊ. बॅटची कड आणि चेंडू हातात. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. एस.आर.ग्रुप पाचोरा संघाला पहिला झटका. तुषार जाधव यांनी चांगला झेल टिपलेला आहे आणि जिभाऊ यांनी पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलेली आहे. सध्या संपूर्ण लयीत गोलंदाजी करणार नाहीयेत कारण की लिगामेंट इंजुरीने त्रस्त आहेत. जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. दरम्यान अजून त्यांचे मित्र आलेले आहेत. रवी तायडे हे सुद्धा एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत. तेली प्रीमियर लीग या स्पर्धेचे स्टार खेळाडू आहेत. आदित्य सामना करतील जितेंद्र यांचा. फुल टॉस चेंडू आणि गॅप मध्ये चौकार. पहिला चौकार आलेला आहे. आदित्य आपलं आणि एस.आर.ग्रुप संघाचं खातं उघडतायत. एस.आर.ग्रुप या संघाचे टीम ओनर आहेत सागरदादा राजपूत पाचोरा. तर पवार प्रतिष्ठान या संघाचे संचालक आहेत डॉक्टर अनिकेत पाटील चाळीसगाव आणि तेजस पवार. जोरदार अपील या ठिकाणी. चला डॉक्टर अनिकेत यांनी झेल टिपलेला होता. जोरदार अपील केलेली होती परंतु पंचांचं असं मानणं की चेंडू बॅटला लागलेलाच नव्हता. पुन्हा एकदा जितू. फुल टॉस चेंडू इनसाइड आउट. वन बाउन्स चौकार ओव्हर एक्स्ट्रा कव्हर. इम्प्रोव्हायझेशन. चेंडू उंच गेलेला आहे. ओ यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचून गेलेला होता. असं वाटलं की झेल घेतील परंतु झेल सुटलेला आहे. तुषार जाधव यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे. बघा या संघात आपण बघू शकतो गोलंदाज जितेंद्र परदेशी असतील, डॉक्टर अनिकेत पवार असतील, तुषार असतील. हे चांगले खेळाडू आहेत परंतु एस.आर.ग्रुपचा सुद्धा संघ संतुलित आहे कारण की त्यांच्या संघामध्ये काही मोठी मोठी नावं आहेत ज्यापैकी एक नाव सुशांत सिंग जाधव ज्यांनी महाराष्ट्र गाजवलेला आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. 9 धावा 1 गडी बाद.
चेंडू उंच गेलेला आहे. ओ, अतिशय उत्कृष्ट झेल. हर्षल यांनी एक अतिशय उत्कृष्ट रनिंग कॅच पकडलेला आहे. आदित्य यांना परतावा लागेल. लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. श्याम परदेशी. यावेळेस लॉंग ऑफ कडे फटका खेळलेला आहे. हलकीची फबलिंग, परंतु एकच धाव मिळेल. अकरा धावा झालेल्या आहेत. श्याम परदेशी यांचा सामना करतील सुशांत जाधव. ओ, ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टीरक्षक अनिकेत पवार यांच्या हातात गेलेला आहे. सुशांत सिंग जाधव कॉट, डॉक्टर अनिकेत पवार बोल्ड, श्याम परदेशी. नवीन फलंदाज मोहित राजपूत स्ट्राईकला असतील. बॅट चिकट. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. डॉक्टर अनिकेत यांनी प्रयत्न केलेला होता, परंतु बघितलं की चेंडू खूप दूर आहे, तर जाऊ दिलेला आहे थर्ड मॅनकडे. निर्धाव चेंडू, षटकातला 5वा चेंडू असेल. 11 धावा, 3 गडी बाद. SR ग्रुप. बॅट लावलेली आहे, चेंडू जातोय फाईन लेगला आणि चौकाराने आपलं खातं उघडतायत मोहित राजपूत. पंधरा धावा, 3 गडी बाद. षटकातला शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर SR ग्रुप पाचोरा संघाची धावसंख्या 3 गडी बाद, 15 धावा.
फटका उंच हवेत आणि झेल टिपलेला आहे. गौरव यांनी झेल टिपलेला आहे. रणजित सिंग राजपूत बाद झालेले आहेत आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. सचिन 4 गडी बाद 15 धावा. चांगला चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये जितेंद्र या चेंडू अडवत आहेत. जितेंद्र हे जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु सध्या मात्र लिगामेंट इंजुरीने त्रस्त आहेत. चांगला फटका, चांगला इम्प्रोव्हायझेशन, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, दणदणीत षटकार. बुंध्यात टाकण्याचा प्रयत्न, पहिली धाव घेतलेली वेगात. ऑन साइडला टोलवलेला फटका, 1 धाव मिळते. तेवीस धावा, 4 गडी बाद. सचिन राजपूत 3 चेंडू 7 धावा, तर मोहित राजपूत 4 चेंडू 5 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू जितेंद्र परदेशी यांचा. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे. कव्हर क्षेत्रात चौकार मिळेल. या चौकाराच्या मदतीने षटकाची होते समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर, माफ करा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 27 धावा. SR ग्रुप पाचोरा विरुद्ध पवार प्रतिष्ठान. पवार प्रतिष्ठानचे कर्णधार डॉक्टर अनिकेत पवार यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे आणि त्यांच्या गोलंदाजांनी त्यांचा निर्णय आतापर्यंत तरी योग्य ठरवलेला आहे. आणि संघाचे मेंटॉर तेजस पवार सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. ओ ऑफ स्टंपच्या बाहेर कटर चेंडू, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. हर्षल राजपूत गोलंदाजीला आलेले. यावेळेस चेंडू उंच गेलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि 5वा फलंदाज तंबूत परततोय. मोहित राजपूत कॉट रौनक बोल्ड हर्षल.
दुसऱ्या धावेचा कॉल, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतील. चला, जळगाव टेनिस हे एक पेज आहे, ते सुद्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले आहेत. आणि सौरभ राजपूत केव्हा येतील असं विचारतायत. तर सध्या सौरभ राजपूत हे जामनेर प्रीमियर लीग या स्पर्धेत व्यस्त आहेत. ते सायंकाळ नंतर आपल्याशी जोडले जातील. चांगली गोलंदाजी करतायत, कट्टर गोलंदाज आहेत. आपले बोट चेंडूवर फिरवतात हर्षल राजपूत आणि चेंडूंना आतबाहेर करतात. 31 धावा झालेल्या आहेत. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. आतापर्यंत किफायती मारा केलेला आहे. 4 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. हर्षल यांचा सामना करतील धीरज राजपूत. चांगला चेंडू, डॉट बॉल. चेंडू पिच झाल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघालेला आहे. चौथं षटक संपलेलं आहे. SR ग्रुप पाचोरा संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा, 5 गडी बाद. चार षटकांची समाप्ती, 31 धावा, 5 गडी बाद. चला, ड्रिंक्स अवकाश झालेला आहे. तर ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ मयूर भाऊ महाले यांच्याकडून ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजित करण्यात आलेली आहे. आणि ड्रिंक्स ट्रॉलीमॅन आपण ड्रिंक्स ट्रॉली बरोबर बघू शकतात संभाजीराव पाटील. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर आनंद घ्यायचा आहे. मयूर दादा पाटील कुसुंबा. चला, तर या स्पर्धेसाठी आपल्याला राजहंस कन्स्ट्रक्शन पारोळा, संचालक जितूभाऊ गिरासे, सरपंच बोळे तालुका पारोळा यांच्याकडून 5500 रुपयाचा धनादेश प्राप्त झालेला आहे. या स्पर्धेचं आयोजन त्यांना आवडलेलं आहे आणि त्यांनी स्वतःहून 5500 रुपयाचा धनादेश आयोजन समितीला सुपूर्द केलेला आहे.
चला तर काही अजून प्रायोजकांकडे आपण बोलूया. माऊली इन्फ्रा अँड इलेक्ट्रिकल, महेश इलेक्ट्रिकल वर्क्स, श्री रवी पाटील, प्लॉट नंबर 74, जानकीनगर, जळगाव. जी जे राजपूत इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पृथ्वीराज फाउंडेशन संचलित जी जे राजपूत इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, प्रावीण्य क्लासेस इन फ्रंट ऑफ काशीनाथ लॉज, अजंता रोड, MIDC, जळगाव. सुरेश चंद्रसिंह राजपूत. ओ चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर मारा करतायत. महेंद्र चौधरी गोलंदाजी करतायत आणि महेंद्र चौधरी यांचा सामना करतील धीरज राजपूत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव मिळते. धावसंख्या 33 धावा. कॉर्पोरेट DSA फिनेसा ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड पुणे, मिस्टर पवन राजपूत, डायरेक्टर, कॉर्पोरेट DSA. एकोणचाळीस धावा 5 गडी बाद. ओ नो बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा पंखा फिरलाय. याचा अर्थ असा असेल की पुढचा चेंडू असेल फ्री हिट. लीलाई बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स अँड अर्थ मूव्हर्स, निलेश पाटील, कुसुंबे तालुका जिल्हा जळगाव. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, धाव घेतलेली आहे आणि आपण फक्त एकाच प्रकारे आउट होऊ शकता फ्री हिटवर आणि ती पद्धत म्हटली म्हणजे धाव बाद. बघूया तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे. फलंदाज सुरक्षित. 5वा षटक संपलेलं आहे. 41 धावा 5 गडी बाद. अष्टविनायक क्रिटिकल केअर सेंटर, ट्रॉमा विभाग, हृदयाची संपूर्ण चिकित्सा व उपचार, पोटाचे आजार व शस्त्रक्रिया, अपघातग्रस्तांसाठी इमर्जन्सी विभाग, डॉक्टर सुजाता परमार, अष्टविनायक क्रिटिकल केअर सेंटर. शिवकृपा कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, इंजिनियर रोहित निलेश पाटील. पवार प्रतिष्ठान या संघाचे संचालक आहेत श्री तेजस पवार, डॉक्टर अनिकेत पवार. भगवती प्लायवूड श्री सचिन पाटील. चांगला चेंडू, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ज्योती देवी 11, श्री मुकेश बायस, श्री मयूर राजपूत यांचा संघ असेल. हॉटेल प्राइम गार्डन कुसुंबा. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. धावसंख्या 42. GV कॉस्मेटिक श्री गणेशदादा पाटील, जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. आयोजन समितीचे महत्त्वपूर्ण सदस्य. डॉट बॉल, श्री भोजराज राजपूत, हरिओम ट्रेडर्स, श्री योगेश चौधरी, श्री परमवीर जाधव, सिद्धी एंटरप्राइजेस, संग्राम फाउंडेशन, महासंग्राम हा संघ आहे श्री संग्राम सिंह सूर्यवंशी यांचा.
आणि यावेळेस चेंडू उंच गेलेला आहे आणि सरळ हातात डीप मिड विकेट सीमारेषेवर चांगला झेल टिपलेला आहे हर्षल राजपूत यांनी. हर्षल राजपूत द मॅन फ्रॉम चाळीसगाव. श्री महेंद्र पाटील शोभाराम कन्स्ट्रक्शन खानदेशी राणा श्री मुकेश सिंग यांचा संघ आहे. श्री वीरेंद्र सिंग राजपूत गुरुध्वज मॅथ्स अकॅडमी जामनेर श्री राज राजपूत किंग्स मेकर. श्री प्रीतम सिंग पाटील दुर्गाई कन्स्ट्रक्शन श्री सागर राजपूत SR ग्रुप पाचोरा. सौ वैशालीताई सूर्यवंशी निर्मल सीड्स पाचोरा. श्याम यांच्या बॅटमधून मोठा फटका परंतु यावेळेस मात्र हर्षल राजपूत कडून चूक झालेली आहे. आणि हर्षलने जो एक अप्रतिम रनिंग कॅच आपण बघितला असेल आदित्य यांचा एक चांगला अप्रतिम रनिंग कॅच घेतलेला होता. यावेळेस त्या मानाने सोपा झेल होता. हा झेल व्हायला हवा होता. 6 षटकांची समाप्ती 44 धावा 6 गडी बाद. सौ वैशालीताई सूर्यवंशी निर्मल सीड्स हा संघ आहे पाचोऱ्याचा. श्री मुन्नाभाई राजपूत धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन. आशापुरी कन्स्ट्रक्शन बापूराव साळुंखे आबासाहेब प्रमोद सोनार. सर्वात कमी किमतीत घर करा खरेदी आणि सोबतच फ्री मिळवा ऍक्टिवा 6G. आशापुरी कन्स्ट्रक्शन बापूराव साळुंखे आबासाहेब प्रमोद सोनार. फटका उंच गेलेला आहे. चेंडू टाकलाय रागाने आणि षटकार ठोकलाय वाघाने. आणि या षटकाराच्या मदतीने 50 धावा पूर्ण झालेल्या आहे SR ग्रुप पाचोरा संघाच्या. फुलटॉस चेंडू. ओ यावेळेस धावबाद करण्याची एक संधी होती. 2 धावा मिळालेल्या आहे. 52 धावा झालेल्या आहेत. अठ्ठावन्न धावा झालेल्या आहेत. षटकार आलेला आहे. चला तर मैदानात या सामन्याचा आनंद घेताना आपण बघू शकतो हॉटेल प्राइम गार्डन संघाचे संचालक हॉटेल प्राइम गार्डन कुसुंबाचे संचालक मयूरभाऊ पाटील. तर बुधवार आणि रविवारी जर आपण या हॉटेलला भेट दिली आणि आपण जर नॉनव्हेज खवय्ये असाल तर आपल्याला बुधवार आणि रविवारच्या दिवशी अप्रतिम डेग मटन मिळणार आहे. तर नक्कीच हॉटेल प्राइम गार्डनला भेट द्या. 59 धावा झालेल्या आहेत. 6 गडी बाद. षटकातला शेवटचा चेंडू असेल. हर्षल राजपूत यांचा सामना करतील कुंदन. 18 चेंडूत 37 धावांची चांगली खेळी करतायत सचिन राजपूत. परंतु दुसऱ्या एंडने त्यांना चांगली साथ मिळत नाहीये.
7वं षटक संपलेलं आहे. 59 धावा, 6 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू या डावातले शिल्लक. चला आता शेवटचं हाणमारीचं षटक असेल. आपल्याला मोठे मोठे फटके बघायला मिळतील. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलेला आहे. महेंद्रसिंग चौधरी यांचा पहिला चेंडू आणि त्यांचं स्वागत केलेलं आहे. सचिन राजपूत यांनी षटकाराने रिव्हर्स स्वीपचा इम्प्रोव्हायझेशनचा षटकार. चला तर बळी मिळवलेला आहे महेंद्रसिंग चौधरी यांनी. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया की फलंदाज कशा पद्धतीने बाद झालेले आहेत. राईट अमोर द विकेट. स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने उंची जास्त गाठलेली होती. दुरी कमी. चांगला झेल टिपलेला आहे. पासष्ट धावा, 7 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू या डावातले शिल्लक. चांगला चेंडू, डॉट बॉल. जीव्ही कॉस्मेटिक्स विरुद्ध शोभाराम 11 या दोन संघांच्या दरम्यान पुढचा सामना खेळला जाणार आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचंय. नाणेफेकीचे प्रायोजक महावीर क्लासेस. चला खेळाडूंनी वेळेचं भान ठेवायचंय लवकरात लवकर. चला एक धाव आलेली आहे. पंचांच्या निर्णयाची वाट बघूया. 22चा इशारा. या डावातला शेवटचा चेंडू असेल. सहासष्ट धावा, शेवटचा चेंडू. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. डॉक्टर अनिकेत यांनी चतुराईने नॉन स्ट्राईकला चेंडू फेकलेला आहे. धावबाद व्हावा लागेल. 67 धावांचं आव्हान असेल पवार प्रतिष्ठान या संघासमोर. 66 धावा केलेल्या आहे एसआर ग्रुप पाचोरा संघाने. शोभाराम 11 आणि जीव्ही कॉस्मेटिक दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय.
धीरज गोलंदाजी घेऊन येत आहे. संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचा हा खेळाडू वाईडचा इशारा आलेला आहे. ड्रिंक्स इंटरव्हेल झालेला आहे. स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ मयूरभाऊ महाले हे आपल्या ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक. ड्रिंक्स अवकाशानंतरचा पहिला चेंडू वाईड. धावसंख्या 49. मी एक बॅनर टाकतोय मीडिया ग्रुपला. कोण आहे तुमच्यापैकी? मी बॅनर टाकतोय ते वर समोर हायलाइट केल्यावर मी बोलत. फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू जातोय. वेलकम बाउंड्री. ड्रिंक्स इंटरव्हेल नंतर बॅटने येणारे पहिले रन 50 पार होते. 53 धावा पवार प्रतिष्ठान संघाच्या. 29 चेंडू 14ची आवश्यकता. 23 चेंडू 14ची आवश्यकता. चला शोभाराम 11. शोभाराम 11 संघाला विनंती असेल की सज्ज व्हायचंय. पुढचा सामना आपला आहे. पुन्हा एकदा बोनस धावा. हा सुद्धा चौकार. बॅटची कड घेतलेली होती परंतु हा चेंडू अडवला गेला असता. एकही धाव ज्या ठिकाणी व्हायला नको होती त्या ठिकाणी चौकार मिळालेला आहे. चला तर आता आश्वासक विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पवार प्रतिष्ठानचा संघ. तर पवारांनी पहिल्याच सामन्यात आपली पॉवर दाखवलेली आहे. पवार इज पॉवर. चला तर नजर टाकूया या स्पर्धेच्या आयोजन समितीवर. संग्रामसिंह सूर्यवंशी यांच्या सहकार्यातून ॲडव्होकेट स्वप्नील पाटील असतील, श्री गणेश भाऊ पाटील असतील, श्री तेजस पवार असतील, श्री कृपाल सिंग ठाकूर असतील, योगेश दादा पाटील असतील, विशाल राजपूत असतील, किरण भाऊ राजपूत, धनंजय सिंग परदेशी, युवराज राजपूत, विठ्ठल सिंग मोरे, विनोद राणे आणि प्रकाश गिरासे. तर हे लोक या स्पर्धेसाठी अथक परिश्रम करतायत. दरम्यान षटकार. तर राजपूत बोर्डिंग विसंजीनगर, संग्राम फाउंडेशन आणि राजपुताना प्रीमियर लीग यांच्या संयुक्त विद्यमाने राजपूत समाजातील गरजू व्यक्तींसाठी आपण राजपूत बोर्डिंगची स्थापना केलेली आहे विसंजीनगर जळगाव येथे. तर अल्पदरात आपल्याला त्या ठिकाणी राहायची व्यवस्था होईल. शैक्षणिक कार्यासाठी मुलांना जळगाव येथे यावं लागतं. तर आपल्याला जर आवश्यकता असेल तर नक्कीच आपण राजपूत बोर्डिंगचा लाभ घ्यावा. नक्कीच आपल्या शैक्षणिक कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असेल राजपूत बोर्डिंग विसंजीनगर जळगाव. फटका फसलाय. चेंडू हवेत आणि यावेळेस मात्र थोडंसं अग्रेसन दाखवतोय. 5 षटकांची समाप्ती. 64 धावा, 2 गडी बाद आणि आता 18 चेंडू 3 धावांची आवश्यकता. चला तर आपण बघू शकतो या सामन्याचा आनंद घेताना काही ज्येष्ठ नागरिक स्क्रीनवर आपण बघू शकतो. सोबतच राजपुताना प्रीमियर लीग प्रेझेंट्स बॉक्स क्रिकेट लीग लवकरच टर्फच्या मैदानावरही राजपूत समाजाची बॉक्स क्रिकेट लीग ही होणार आहे. त्यासाठी सर्व खेळाडूंनी सहपरिवार
सहभाग घेण्यासाठी सज्ज राहावे। या टुर्नामेंटमध्ये लहान मुलं, महिला व पुरुष हे तिघही गट एकत्र येऊन एक आगळा वेगळा क्रिकेटचा खेळ खेळतील आणि समाजाला पुन्हा एकदा एक नवीन व्यासपीठ उपलब्ध होईल, जिथं सर्व समाज एकत्र येऊन एकमेकांशी इंटरॅक्शन करेल, एकमेकांशी संवाद वाढवेल आणि एक नवीन एकतेचा संदेश त्या ठिकाणून जाईल। तर राजपुताना प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेट लवकरच आपल्या सगळ्यांच्या